नमस्कार. आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने. इंस्टाग्रामच्या बनावट अकाउंट व खोट्या अकाउंट वरून एका युवकाला बोलवून घेऊन त्याला संपवण्याचा प्रकार घडलेला आहे. फलटण तालुक्यातील पिंपरत येथील चौघांना फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने गजाआड केले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की मान तालुक्यातील ढाकणी या गावातील अंकुश बापू नरबट वय 22 या युवकाला यामध्ये संपवण्याचा प्रकार घडलेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पिंपरत येथील इंस्टाग्रामच्या अकाउंट वरून त्रास दिल्याच्या कारणावरून या ठिकाणी या युवकाला एका दुसऱ्या फेक अकाउंट वरून बोलावण्यात आलं आणि त्याला तो बळी पडला. साधारणपणे ढाकणी ते नायगुमवाडी हे अंतर 65 किलोमीटर आहे आणि दिनांक 15 फेब्रुवारी रोजी या युवकाला इंस्टाग्रामच्या या बोगस अकाउंट वरून बोलावण्यात आलं होतं. तोही या ठिकाणी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नायगुमवाडी तालुका फलटण गावाच्या शेजारी असलेल्या तातमगिरी देवस्थानच्या समाधी स्थळाच्या पायथ्याला या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी बोलावण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी तो 12 वाजता आला. यानंतर या ठिकाणी तो अंकुश बापू नरबट, मुळातच हा अंकुश बापू नरबट हा स्त्री लंपट असल्याचंही तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. तो ज्यावेळेस तातमगिरी समाधी स्थळाच्या पायथ्याला आला त्यावेळेस पिंपरत येथील चौघांनी त्या ठिकाणी जाऊन त्याला पकडण्यात आलं, त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याला त्या ठिकाणी संपवण्यात आलं. त्याला नंतर या ठिकाणी फलटण तालुक्याच्या सरहद्दीवरून जाणाऱ्या नीरा नदीमध्ये फेकून देण्यात आलं होतं. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी गोखळी ग्रामस्थांना हे पार्थिव निदर्शनास आलं होतं. त्याच्या तोंडावरती मारहाण झाले होते, पाठीवरती मारहाण झाले होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्याचा मोबाईल या पिंपरत येथील संशयित आरोपींनी जाळून टाकला होता. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने पिंपरत येथील आविष्कार ज्ञानेश्वर भगत, त्याबरोबरच श्रद्धा ज्ञानेश्वर भगत, ज्ञानेश्वर भरतराव भगत, अर्चना ज्ञानेश्वर भगत या चौघांना गजाआड करण्यात यश मिळवलं आहे. दिनांक कालच 28 फेब्रुवारी रोजी या सर्वांना फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे पोलीस प्रमुख दीपक पवार आणि त्यांचे सर्व सहकारी यामध्ये नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सूर्यवंशी, हनुमंत दळस या सर्वांनी त्यांना गजाआड करण्यात यश मिळवलेलं आहे. जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, त्याचबरोबर अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर वैशाली कडूकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फलटणचे डीवायएसपी विशाल खांबे, त्याचबरोबर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने या चौघांना गजाआड करण्यात यश मिळवलेले आहे. अतिशय क्लिष्ट अशा या प्रकरणामध्ये कोणताही पुरावा हाती नसताना अगदी अंकुश नरबट यांचा मोबाईल या संशयित आरोपींनी जाळून टाकला होता. यामुळे ही घटना उघडकीस आणण्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या डीबी पथकाला परिश्रम घ्यावे लागले होते. मात्र डीबी पथकाच्या अथक परिश्रमानंतर या चौघांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. याबाबतचे अपडेट आपणापर्यंत आम्ही देतच राहणार आहोत. आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती आपण पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.